हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पेसा संदर्भात माहिती पाहणार आहोत. कारण कोर्टा म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा संदर्भात केस दाखल केल्यामुळे तलाठीचे पेसामध्ये येणाऱ्या 13 जिल्ह्यांचा निकाल रखडलेला आहे. जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट आहे, ग्रामसेवक आहे यांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. मग हा पेसाचा निकाल कधी लागणार हीच माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संचे कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी पहा, सामाजिक विकास प्रबोधनी वर्ष द स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसच्या संदर्भात काय झालं तर 10/11/2023ला ती सुरू झालेली आहे. पहा आता इथं काय दिलेलं आहे, पहा टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन 5 मार्च 2024. आता ही जी केस आहे ही 5 मार्च 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी येऊ शकते. पण आत्तापर्यंत या केसला पुढची डेट देण्यात येत आहे आणि आता 5 मार्चची डेट आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर या 5 मार्चपर्यंत तरी तलाठीचे जे पेसामध्ये येणारे 13 जिल्हे आहेत त्यांचा निकाल लागणार नाही. आणि या दिवशी जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि काही निर्णय दिला तर आणि तरच पुढे काहीतरी 13 जिल्ह्यातील तलाठी भरतीच्या निकालाचं होऊ शकतं. आता राहिला प्रश्न जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक यांच्या परीक्षेचं काय तर जर राज्य शासनाने खास करून ग्रामविकास विभागाने जर निर्णय घेतला की ज्या पद्धतीनं तलाठीचे नॉन पेसामध्ये येणारे जे 23 जिल्हे आहेत त्यांचा निकाल लावला आणि 13 पेसामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचा निकाल राखीव ठेवला, त्याच पद्धतीने जर 23 जिल्ह्यांच्या परीक्षा घ्यायचं ठरवलं ग्रामविकास विभागाने तर 23 नॉन पेसामध्ये येणाऱ्या 23 जिल्ह्यांच्या परीक्षा होऊ शकतात आणि जे 13 जिल्हे आहेत पेसाचे त्यांच्या परीक्षा घेऊन निकाल राखीव ठेवू शकतात. पण हे पूर्णपणे जबाबदारी कुणाची आहे तर ग्रामविकास विभागाची आहे. परंतु ग्रामविकास विभागाने अजून तरी तसा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ही जी आचारसंहिता आहे त्याच्या अगोदरच ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक आरोग्य सेवकच्या परीक्षा घ्याव्यात आणि जे पेसामध्ये येणारे 13 जिल्हे आहेत त्यांचा तलाठीप्रमाणे निकाल राखीव ठेवावा आणि 23 जिल्ह्यांचा निकाल त्यांना लावायला काहीच अडचण नाही, जे नॉन पेसामध्ये येणारे जिल्हे आहेत त्यांचा. पण आता ग्रामविकास विभाग काय निर्णय घेतं हेच आपल्याला पाहावं लागेल. फक्त पेसाची पुढील सुनावणी आता 5 मार्चपर्यंत आहे, एवढं लक्षात असू द्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.